नमस्कार, मी श्रीमती अवसरमल, केंद्रीय शिक्षण परिषद सप्टेंबर 2021 मध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आपल्या सर्वांजवळ अँड्रॉइड फोन आहे आणि या अँड्रॉइड फोनमध्ये वेगवेगळे ॲप्स आहेत. या ॲपपैकी सर्वात महत्त्वाचे ॲप जे आहे ते आहे गुगल ड्राईव्ह. आजच्या या शिक्षण परिषदेमध्ये आज मी तुम्हाला गुगल ड्राईव्हची माहिती देणार आहे. गुगल ड्राईव्हचा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत तेच आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह हे ॲप ओपन करा. हे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. फोनच्या उजव्या बाजूला प्लस हे चिन्ह तुम्हाला दिसत आहे. या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यू, ज्यामध्ये फोल्डर, अपलोड, स्कॅन, गुगल डॉक्स, गुगल शीट आणि गुगल स्लाइड्स दिसते. या ठिकाणी सर्वप्रथम आपण फोल्डर हे ॲप ओपन करूया. या ठिकाणी न्यू फोल्डर म्हणून नाव तुम्हाला क्रिएट करायचं. तुमच्या फोल्डरला तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते या ठिकाणी तुम्ही टाईप करा आणि क्रिएट म्हणा. यानंतर तुम्हाला ते फोल्डर तयार झालेलं दिसेल. यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर असे एम्प्टी फोल्डर दिसेल. पुन्हा एकदा तुम्हाला प्लस या चिन्हावरती क्लिक करायचं आणि अपलोड वरती पुन्हा क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. हे फोटो तुम्ही तुमच्या गॅलरीमधून सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी 8 फोटो सिलेक्ट केलेले आहे. वरच्या बाजूला तुम्हाला डन हा शब्द दिसतो. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सर्व फोटो या ठिकाणी अपलोड होताना दिसतील. मेमरी फुल झाल्यामुळे आपण फोटो डिलीट करतो, परंतु गुगल ड्राईव्हवरती फोटो अपलोड झालेले हे डिलीट होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही कितीही वर्षानंतर हे फोटो बघू शकता. तुम्हाला या ठिकाणी हे फोटो अपलोड झालेले दिसतील. आता पुन्हा एकदा तुम्ही यामधून बाहेर पडा. त्या फोल्डरवरती क्लिक करून तुम्ही ते फोटो बघू शकता. आता हे तयार झालेले फोल्डर आपल्याला दुसऱ्यांना पाठवायचे. ते या शेजारी असलेल्या 3 टिंबावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळे फंक्शन. यामध्ये शेअर या बटनाला आपण क्लिक केले तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण मेल पाठवतो त्याप्रमाणे आपल्याला शेअर ऑप्शन हे दिसते. या ठिकाणी ॲड पीपल किंवा ग्रुप असे टाकू शकता. या ठिकाणी मी गायकवाड वेरोनिका हे माझे जीमेल अकाउंट आहे. यामध्ये मी टाईप करते. ते फोल्डर या ठिकाणी अपलोड झालेले आहे. जीमेल अकाउंट मी माझं लिहिलेलं आहे. ज्या व्यक्तीला हे फोल्डर पाठवलेलं आहे त्याला एडिट तो करू शकतो का किंवा कमेंट करू शकतो की फक्त बघू शकतो हे तुम्ही चूज करू शकता. या ठिकाणी मी फक्त व्ह्यूअर चूज केलेला आहे, म्हणजे तो फक्त बघू शकतो हे फोटो. हे फोल्डर नेमकं कशाचं आहे ते तुम्ही टाईप करू शकता आणि सेंड करू शकता. त्या व्यक्तीच्या अकाउंटवरती हे फोल्डर गेलेलं आहे. पर्सन ॲडेड. आता पुन्हा तुम्ही यामधून बॅक या. जीमेल अकाउंटवरती जा. जीमेल अकाउंटवरती तुम्हाला मेसेज आलेला दिसेल. कोणता मेसेज आलेला आहे तो आपण वाचूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोल्डर शेअर विथ यू असं हे आलेलं आहे. यावरती क्लिक करून आपण बघू शकतो की आपण कोणते फोल्डर पाठविलेले आहे आणि कुणाला. या ठिकाणी स्मित गायकवाड याला हे फोल्डर पाठवलेलं आहे. ते आपण ओपन करू. खरंच त्यामध्ये फोटो आहेत की नाही. तुम्ही जे फोटो सिलेक्ट केले होते ते फोटो या ठिकाणी दिसत आहेत. गुगल ड्राईव्ह हे फ्री ॲप आहे ज्यामध्ये 15 GB डाटा सेव्ह करता येतो. 4-5 वर्षानंतर सुद्धा अचानक ऑडिट झाले किंवा महत्त्वाच्या कामासाठी जर आपल्याला फोटोची गरज पडली तर या ठिकाणी सेव्ह झालेले फोटो पुन्हा एकदा डाउनलोड करून आपण त्याचा उपयोग करू शकतो. तुमच्या फोनमध्ये असलेले सर्व फाईल्स तुम्हाला ड्राईव्हमध्ये दिसतील. यानंतर पुढचा विषय आहे आपला गुगल डॉक्स. गुगल डॉक्स हे ॲप्लिकेशन मोबाईलपेक्षा लॅपटॉपवरती खूप चांगल्या प्रकारे यूज करता येतं आणि समजून घेता येते. तुमच्या पीसीवरील क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला अशा प्रकारचे चिन्ह दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ॲप्स गुगलचे या ठिकाणी दिसतील. त्याची सेटिंग सुद्धा तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी करू शकता. गुगलमधले सर्वात सुंदर ॲप म्हणजे डॉक्स. चला तर मग आपण डॉक्स बद्दल माहिती बघूया. डॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. तुम्ही यावरती जर काही काम केलेलं असेल तर ते काम तुमचं ऑटोमॅटिकली सेव्ह होत जाणार.
जोपर्यंत तुम्ही डिलीट करणार नाही तोपर्यंत ते पेज डिलीट होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला प्लसचं चिन्ह असलेलं ब्लँक पेज दिसेल. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे पेज ओपन होईल. आपण आपल्या पेजला नाव देऊयात. अनटायटल डॉक्युमेंटला तुम्ही जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पेजचं नाव देऊ शकता जे तुम्हाला द्यायचं असेल. या ठिकाणी मी डेली नोट्स हे नाव देत आहे. त्याच्या खाली तुम्ही वेगवेगळे टूल्स बघू शकता. फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, टूल्स असे वेगवेगळे टूल्स दिसतील ज्याचा उपयोग आपण हळूहळू बघणार आहोत. यामध्ये मी सर्वप्रथम इन्सर्ट मधून टेबल काही सिलेक्ट करते. हे टेबल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ऍडजस्ट सुद्धा करू शकता. गुगलच्या फ्री ऍप्लिकेशन पैकी डॉक्स हे ऍप्लिकेशन माझे सर्वात आवडते आहे, कारण यामध्ये टायपिंग करण्याची गरज पडत नाही. यामध्ये एक असे टूल्स आहे ज्याच्यामध्ये फक्त आपण बोलून आपली माहिती यावरती आणू शकतो. यामध्ये आपण टायपिंग तर करू शकतो, प्लस व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतो, प्लस विविध फोटो सुद्धा या ठिकाणी आणून आपण त्याची माहिती लिहू शकतो. या ठिकाणी बघा मी फोटोज वरती गेलेले आहे आणि माझ्या ड्राईव्ह मध्ये आता जे फोटो मी सेव्ह करून ठेवलेले होते ते मला या ठिकाणी दिसत आहेत. त्यामधला एक फोटो मी सिलेक्ट केला आणि या ठिकाणी इन्सर्ट बटनावरती क्लिक केलं. तुम्ही बघू शकता या कॉलम मध्ये तो फोटो आलेला आहे. तुम्हाला पाहिजे तसा तो तुम्ही क्रॉप करू शकता. आता आपण व्हॉइस टायपिंग बघणार आहोत. टूल्स हे ऍप्लिकेशन तुम्ही ओपन करून त्यामध्ये व्हॉइस टायपिंग वरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला लँग्वेजच्या ठिकाणी एक छोटासा त्रिकोण दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे विविध लँग्वेजेस दिसतील ज्यामधून आपण मराठी ही लँग्वेज सिलेक्ट करणार आहोत. त्या ठिकाणी दिसणाऱ्या मायक्रोफोनवरती क्लिक केल्यानंतर तो लाल झाला की तुम्ही बोलणं सुरू करू शकता. मी बोलते अध्ययन, अध्यापन, नियोजन. तुमच्या त्या वाक्याला तुम्ही अलाइन सुद्धा देऊ शकता. यानंतर इयत्ता पहिली, ज्या वर्गाचं तुम्हाला बनवायचं आहे ती इयत्ता तुम्ही टाकू शकता. यानंतर तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. मी फक्त बोलत आहे आणि त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ते वर्ड्स येत आहेत. चुकीचं बटन दाबल्यामुळे आपला टेबल गेला. पुन्हा आपण टेबल घेऊया. इन्सर्ट मधून मी पुन्हा एकदा टेबल घेते. तुम्हाला जे काही बनवायचं आहे त्याचा कच्चा आराखडा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी बोलले आहे विषय, त्यानंतर अध्ययन निष्पत्ती क्रमांक, घटक, विद्यार्थी कृती, साहित्य. तुम्हाला हवा तसा एकदा नमुना तयार झाल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला ते बदलण्याची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही पाहिजे तो घटक तुम्हाला मोठा करायचा असेल, कलर बदलायचा असेल तर या ठिकाणी विविध ऑप्शन्स आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे पेज सुंदर तयार करू शकता. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला कलर देऊ शकता. तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट देऊ शकता. पाहिजे तेवढा त्याचा आकार बदलू शकता. एकदा का तुम्ही तुमचा नमुना तयार केला तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस चेंज करणं जरुरी नाहीये. आता आपण इयत्ता पहिलीचे विषय टाकूयात. पहिला विषय आहे भाषा, दुसरा गणित, तिसरा इंग्रजी. जो घटक घ्यायचा आहे त्यानुसार अध्ययन निष्पत्ती क्रमांक या ठिकाणी आपण टाकत आहोत. क्रमांक तुम्हाला टायपिंग करून या ठिकाणी टाकायचे आहेत. घटक माझी शाळा, विद्यार्थी कृती, विद्यार्थी शाळेबद्दल माहिती सांगतील. जर तुमचा शब्द चुकला असेल तर तो पुन्हा तुम्ही दुरुस्त करू शकता. त्यानंतर साहित्य, पुस्तके किंवा शाळेचे चित्र तुम्हाला हवे ते साहित्य या ठिकाणी तुम्ही लिहू शकता.
अशा प्रकारे इयत्ता पहिलीच्या सर्व विषयाचे घटक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला इयत्ता दुसरीचा तयार करायचा असेल पेज, तर तुम्ही याला कॉपी करा. या ठिकाणी मी न्यू पेज म्हटलं तर हे पेज निघून जाईल, म्हणून मी न्यू टॅब ओपन करते. सेम मागच्या पद्धतीनेच आपण नवीन टॅबवरून डॉक्स हे ओपन करणार आहोत. न्यू पेज घेतल्यानंतर त्या ठिकाणी मी ते पेस्ट करणार. पेस्ट झाल्यानंतर इयत्ता पहिलीचा पूर्ण जे आपण तयार केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसतं. या ठिकाणी पहिलीवरती क्लिक करून त्याला सिलेक्ट करून मी व्हॉइस टायपिंगच्या द्वारे इयत्ता दुसरी त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे इयत्ता दुसरीचे जे अध्ययन अध्यापन नियोजन आहे ते माझे तयार होईल. आता तुम्हाला फक्त बदलायचं काय आहे, या ठिकाणी तुम्ही कलर चेंज करू शकता, कारण इयत्ता बदललेली आहे ती आपल्याला ओळखण्यासाठी. आणि मला हवे ते घटकच मी या ठिकाणी फक्त बदलणार आहे. बाकीचा जो ढाचा आहे तो त्याच प्रमाणात राहणार आहे. अध्ययन निष्पत्ती क्रमांक इयत्ता दुसरी आहे म्हणून त्याचा क्रमांक आपल्याला बदलायचा आहे. त्यानंतर इयत्ता दुसरी मधील जो घटक आहे तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत. आपण घटक घेतला हुशार विद्यार्थी. वेळेवरती आठवत नाही म्हणून मी हुशार विद्यार्थी हा घटक टाकते. यानंतर तुम्हाला विद्यार्थी कृती द्यायची आहे. पुन्हा मायक्रोफोनवरती क्लिक करून तुम्हाला विद्यार्थी कृती त्या ठिकाणी बोलायची आहे, जे ऑटोमॅटिकली टाईप होईल. वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची माहिती द्या. या अनुषंगाने तुम्हाला हवी ती विद्यार्थी कृती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. साहित्यामध्ये जे तुम्ही वापरणार आहात ते साहित्य या ठिकाणी तुम्ही लिहू शकता किंवा व्हॉइस टायपिंग करू शकता. अशा प्रकारे तुमचा नमुना एकदा तयार झाल्यानंतर तुम्हाला हवा तो बदल तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता तुम्ही तयार केलेले पेज सिलेक्ट करून कॉपी करा. टूल्स या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सलेट डॉक्युमेंट्स दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज बदलायची आहे. या ठिकाणी मी इंग्रजी ही लँग्वेज सिलेक्ट करते आणि ट्रान्सलेट म्हणते. असं केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि तुमचा पूर्ण डाटा, मराठी डाटा हा इंग्रजीमध्ये कन्वर्ट झालेला तुम्हाला दिसेल. या ठिकाणी इंग्रजीमध्ये जर काही चुका झालेल्या असतील त्या तुम्ही टाईप करू शकता, कारण मराठी लँग्वेज ही जशीच्या तशी ती इंग्रजीमध्ये कन्वर्ट झालेली या ठिकाणी दिसते. जर चूक झाली असेल तर ती तुम्हाला टाईप करावी लागेल किंवा व्हॉइस टायपिंग करावी लागेल. या ठिकाणी चुका का दिसतायत? कारण आपण जी मराठी लँग्वेज वापरलेली आहे, जे शब्द वापरलेले आहेत, गुगल डॉक्समध्ये जे त्यांनी सेव्ह केलेले शब्द आहेत तेच या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी काही स्पेलिंग चुकलेल्या दिसत आहेत, त्या आपण दुरुस्त करणार आहोत. भाषा या शब्दाला लँग्वेज हा शब्द त्यांनी घेतलेला आहे, तो सिलेक्ट करून आपण चेंज करूयात मराठी. तुम्हाला जर या ठिकाणी आणखीन काही शब्द चेंज करावेसे वाटत असतील तर ते तुम्ही चेंज करू शकता. गुगल डॉक्समध्ये तुम्ही ज्या फाईल्स तयार कराल त्या सर्व तुमच्या ऑटोमॅटिकली ड्राईव्हमध्ये सेव्ह होत जाणार. आता आपण आपला पुढचा विषय बघणार आहोत, गुगल फॉर्म. यामध्ये आपण कशा प्रकारचे फॉर्म बनवू शकतो. कॉन्टॅक्ट फॉर्म, फीडबॅक फॉर्म, बायोडाटा फॉर्म या ठिकाणी दिल्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे इन्व्हिटेशन्स तयार करू शकता. तुम्हाला पाहिजे त्या व्यक्तीची, घटकाची माहिती तुम्ही या गुगल फॉर्मवरून घेऊ शकता. आता आपण विद्यार्थ्यांसाठी चाचणी कशी तयार करायची ते शिकणार आहोत. आपल्या अँड्रॉइड फोनमधील क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन करा. त्या ठिकाणी गुगल फॉर्म हे तुम्हाला टाईप करायचं आहे. गुगल फॉर्म टाईप केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. त्यामध्ये खाली स्क्रोल करून तुम्हाला साइन इन करायचे आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे गुगल फॉर्मचे पेज ओपन झालेले दिसेल. आपण आपली माहिती तयार करण्या अगोदर याची सेटिंग एकदा सेट करून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला सेटिंग हा शब्द दिसतो, यावरती क्लिक केल्यानंतर मेक दिस अ क्विज हे तुम्हाला ऑन करायचं आहे. त्याच्यानंतर इमिजिएटली आफ्टर इच सबमिशन विद्यार्थ्यांनी ते ताबडतोब बघणं गरजेचं आहे, म्हणून त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर मिस क्वेश्चन, करेक्ट आन्सर आणि पॉइंट व्हॅल्यूज हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला ऑन करायचे आहेत. यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स किती वेळा द्यायचा,
म्हणजे विद्यार्थ्यांनी ही चाचणी एकदा सोडवायची की अनेकदा सोडवायची हे तुम्हाला बघायचं आहे. तुम्हाला यामध्ये जर विद्यार्थ्याचे ईमेल गरजेचे असतील तर तुम्ही ईमेल हे ऑप्शन ऑन करू शकता. तुम्ही विद्यार्थ्यांचे ईमेल सुद्धा घेऊ शकता आणि लिमिट किती ठेवायची ते तुम्ही ऑप्शन ऑन करू शकता. मला जास्त वेळा पाहिजे म्हणून मी ते ऑफ ठेवलेलं आहे. यानंतर आपण क्वेश्चन्स तयार करणार आहोत. पुन्हा एकदा क्वेश्चनवरती क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल. तुम्हाला ज्या विषयाची चाचणी तयार करायची आहे अनटायटल फॉर्मवरती तुम्ही तो विषय टाकू शकता. आपण या ठिकाणी मॅथ्स या विषयाची चाचणी तयार करणार आहोत म्हणून मी मॅथ्स हे वर्ड टाकलेलं आहे. खाली आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती घ्यायची आहे. पहिला जो क्वेश्चन्स आहे त्यामध्ये अनटायटल क्वेश्चन्समध्ये तुम्ही टाईप करा किंवा लिहा स्टुडंट्स नेम. स्टुडंट्स नेम लिहिल्यानंतर विद्यार्थी फक्त त्याचं नाव टाकणार म्हणून तो कसा टाकणार यावरती डिपेंड आहे. खाली तुम्हाला शॉर्ट आन्सर दिसतंय. या शॉर्ट आन्सरला तुम्ही सिलेक्ट केलं त्यानंतर खाली 4 ऑप्शन्स दिसतील, कॉपी, डिलीट आणि रिक्वायर्ड. विद्यार्थ्यांचं नाव गरजेचं आहे म्हणून आपण रिक्वायर्ड ऑन करणार आहोत. या पेजवरती खाली प्लस हे चिन्ह दिसते, त्याला क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होणार. त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वर्गातील विद्यार्थी ही चाचणी सोडवत आहे ते टाकायचं आहे. या ठिकाणी मी क्लास लिहिलेला आहे आणि आता मी थोडासा बदल करेल. यामध्ये क्लास निवडण्यासाठी मी ड्रॉपडाऊन हे पेज सिलेक्ट केलं. यामध्ये ऑप्शन येणार, या ऑप्शनला मी क्लिक करणार. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ऑप्शन या ठिकाणी टाकू शकता. मी 1 ते 4 हे वर्ग टाकणार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 8वी पर्यंत वर्ग टाकू शकता. हे टाकल्यानंतर मी याला रिक्वायर्ड म्हणजे मला हे गरजेचं आहे याचं उत्तर देणं विद्यार्थ्यांनी म्हणून मी ते ऑन करणार आणि पुन्हा एकदा प्लस चिन्हाला क्लिक करून मी नवीन पेज तयार करून घेणार. नवीन पेज तयार झाल्यानंतर आता मला माहिती घ्यायची आहे विद्यार्थी कोणत्या तालुक्यामधला आहे. त्याच्यासाठी मी शॉर्ट आन्सर वापरणार. या ठिकाणी विद्यार्थी फक्त एकदाच लिहिणार त्याचा तालुका. त्याला पुन्हा मी रिक्वायर्ड करणार. मला हा गरजेचा आहे तालुका बघणं, कोणत्या तालुक्यामधले विद्यार्थी माझी चाचणी सोडवणार ते. पुन्हा एकदा प्लस या बटनावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज तयार होणार. त्या ठिकाणी तुम्हाला जे गरजेचं वाटतं ते ऑप्शन या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर वाटत असेल विद्यार्थ्यांचा फोन नंबर हवा आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. मी या ठिकाणी पुढच्या पेजवरती डिस्ट्रिक्ट लिहिलेले आहे आणि त्याला रिक्वायर्ड केलेलं आहे. या ठिकाणी खाली तुम्ही हे चिन्ह बघू शकता. हे चिन्ह आहे पेज बदलण्याचं. 2 पेज आता आपले तयार होतील. दुसऱ्या पेजवरती पुन्हा मी मॅथ्स हे वर्ड टाकणार आहे कारण आपला पेपर मॅथ्सचा आहे म्हणून. आता आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघणार आहोत. डिस्क्रिप्शन मध्ये सॉल्व ऑल क्वेश्चन्स म्हणून मी या ठिकाणी टाकलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बदलू शकता. आता आपण सुरू करणार आहोत आपला पहिला प्रश्न. क्वेश्चन 1. या ठिकाणी पहिला प्रश्न मी घेतलेला आहे ॲडिशनचा. ॲडिशनचं उदाहरण या ठिकाणी मी टाईप केलेलं आहे. आपलं पहिलं उदाहरण आहे 39 + 5 = विद्यार्थ्यांना याचं उत्तर द्यायचं आहे. आता आपण मल्टी चॉईस चूज करणार आहोत. मल्टी चॉईस मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन द्यायचे आहे आणि त्यापैकी एकच उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. मल्टिपल चॉईस मध्ये पहिला ऑप्शन मी तयार केलेला आहे 44, दुसरा ऑप्शन 45, तिसरा ऑप्शन आहे 47. तुम्हाला हवे तेवढे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. 2, 3, 4, 5, 6 हवे तेवढे. या ठिकाणी मी फक्त 4च ऑप्शन ठेवणार आहे. या ठिकाणी तुम्हाला चौकोनामध्ये टिक मार्क केलेली दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पॉइंट्स देणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला किती मार्काचा ठेवायचा ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर जे उत्तर ह्याचं बरोबर आहे त्यावरती तुम्हाला प्रेस करायचं जेणेकरून ग्रीन होईल आणि डन म्हणायचंय. आपला हा प्रश्न तयार झाला. आता पुन्हा प्लस वरती क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होणार. आता आपण आपला दुसरा प्रश्न या ठिकाणी टाकणार आहोत. क्वेश्चन 2.
दुसरा प्रश्न आहे आपला सबस्ट्रॅक्शनचा. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शनचे एक उदाहरण मी घेणार आहे. 23 - 3. या प्रश्नासाठी मी शॉर्ट आन्सर हे चूज केलेलं आहे, ज्यामध्ये मी वेगवेगळे उत्तर कमांड म्हणून देणार आहे जे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. या ठिकाणी ब्ल्यू क्लिक दिसते तुम्हाला, त्यावरती क्लिक केल्यानंतर पॉइंट्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला मार्क ऑल अदर आन्सर इनकरेक्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ज्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे उत्तर या ठिकाणी टाईप केलेले आहे त्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्याने उत्तर लिहिले तर ते ग्राह्य धरण्यात येऊ नये असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी 2 ऑप्शन मी चूज केलेले आहेत. तुम्ही पाहिजे तेवढे ऑप्शन या ठिकाणी घेऊ शकता. पहिलं ऑप्शन मी उत्तर दिलेला आहे या ठिकाणी 20. दुसरं ऑप्शन घेतलेलं आहे, बरेच प्रश्न मराठीमधून असतात म्हणून मी जस्ट एक्झाम्पल म्हणून मराठीमधून 21 या ठिकाणी घेतलेले आहेत. जे उत्तर नाहीये, फक्त एक माहितीसाठी मी तुम्हाला या ठिकाणी दिसते. तुम्ही असे 4 ऑप्शन सुद्धा घेऊ शकता शॉर्ट आन्सर मध्ये. मार्क ऑल वरती क्लिक करणं गरजेचं आहे, कारण या व्यतिरिक्त जर त्यांनी उत्तर लिहिलं तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही असा त्याचा अर्थ होतो. हा प्रश्न जर तुमचा तयार झाला तर डन म्हणा आणि पुढचं पेज क्लिक करा. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत क्वेश्चन 3. मॅच द पेअर. जोड्या जुळवा. मॅच द पेअर साठी आपण मल्टिपल चॉईस घेणार नाहीये, तर तुम्हाला मल्टिपल चॉईस वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील, त्यामधलं मल्टिपल चॉईस ग्रिड हे चूज करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला रोज आणि कॉलम दिसतील. रोज मध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न टाकायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही हवे तेवढे रोज घेऊ शकता. मी फक्त 4च ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे 4 प्रश्न मी तयार केलेले आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही आणखी प्रश्न या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी माझे 4 प्रश्न मी तयार केलेले आहेत. आता मी याचे उत्तर सिलेक्ट करणार. ते उत्तर आपण कॉलम मध्ये टाकणार आहोत. 4 प्रश्न आहेत म्हणून आपण 4 उत्तर या ठिकाणी देणार आहोत. प्रश्नानुसारच तुम्हाला या ठिकाणी उत्तर टाकायचे आहेत. तुम्ही एक एक्स्ट्रा उत्तर सुद्धा टाकू शकता. 4 प्रश्न असतील तर समोर तुम्हाला 5 उत्तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आपली मॅच द पेअर या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि आता आपण प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सिलेक्ट करून त्याचे गुणदान करणार आहोत. 2 + 3 5 होतात म्हणून आपण 5 सिलेक्ट केलं. 3 × 4 12 होतात म्हणून आपण ते सिलेक्ट करून त्याचे मार्क्स घेतले. 36 / 6 याचं उत्तर 6 येतं म्हणून आपण त्याचे पॉइंट्स टाकले. याचं उत्तर आपण सिलेक्ट केल्यानंतर डन म्हणणार आहोत. डन म्हटल्यानंतर आपला हा प्रश्न तयार झालेला या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता आपण पुन्हा प्लस वरती क्लिक केल्यानंतर आपलं पुढचं पेज तयार होईल, म्हणजे पुढचा प्रश्न आपल्याला तयार करायला. क्वेश्चन नंबर 4. या ठिकाणी तुमचा प्रश्न वरती जे नसेल त्या ठिकाणी तुम्ही चेक करून प्रश्न या ठिकाणी टाकू शकता. मी मल्टिप्लायचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी उदाहरण मी 6 × 6 हे केलेलं आहे. आता याचे ऑप्शन मी मल्टिपल चॉईस मध्ये न ठेवता चेक बॉक्स मध्ये घेणार आहे. चेक बॉक्स मध्ये एका प्रश्नाला अनेक उत्तरे असू शकतात. स्कॉलरशिप मध्ये आपल्याला एका प्रश्नाला 2 ऑप्शन ज्या प्रकारे चूज करावे लागतात ते चेक बॉक्स सारखाच. 6 × 6 याचे उत्तर आहे 36 सुद्धा. आणि मराठीमधून विद्यार्थी लिहित पण असतात, ते पण मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तिसरं उत्तर आहे माझं 30 + 6
म्हणजे 36 उत्तर हे पण बरोबर आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये मी 35 घेतलेला आहे, जे उत्तर चुकीचं आहे. आता आपल्याला ब्ल्यू बटनावरती क्लिक करून याचे मार्क्स सिलेक्ट करायचे. 2 गुणधाने आपण दिलेले आहे आणि उत्तर याचं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही पण ऑप्शन येतात म्हणून आपण तिन्ही सिलेक्ट केलेले आहेत. डन म्हणून आपण आपला हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे आपण 4 प्रश्न तयार केलेले आहेत. आता हे प्रश्न आपले कशा पद्धतीनं विद्यार्थी सोडवतील म्हणून आपण आणखीन वेगळी सेटिंग करणार आहोत. यामध्ये तुम्हाला चूज इमेज जर वाटत असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. ऑलरेडी त्यांचे वेगवेगळे इमेजेस आहेत, ते सिलेक्ट करून इन्सर्ट करा. हिडर मध्ये तुम्हाला ती इमेज अपलोड झालेली दिसेल, त्याचे कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि अप्लाय म्हणू शकता. अप्लाय केलं की ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. यानंतर विद्यार्थ्यांनी ही चाचणी सोडवल्यानंतर ती कशी सोडवली दिसेल त्यासाठी तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये हे बघू शकता. प्रिव्ह्यू मध्ये तुमच्या समोर ते पेज येईल. यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी टाकायचंय. जस्ट मी सोडवते. क्लासमध्ये आपण ड्रॉप डाऊन घेतलेलं होतं. ड्रॉप डाऊन मध्ये आपण 4th हे क्लास चूज केलेला आहे. तालुक्यामध्ये शॉर्ट आन्सर आपण सिलेक्ट केलं होतं. शॉर्ट आन्सर मध्ये फक्त एकदाच उत्तर लिहिलेलं या ठिकाणी आपण बघतो. राहता आणि डिस्ट्रिक्ट आहे अहमदनगर. यानंतर आपण पेज बदललेलं होतं म्हणून नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिसतं. नेक्स्ट केल्यानंतर आपले प्रश्न समोर येत आहेत. पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण 44 घेतोय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण मराठीमधून टाकूयात 20, जे आपण उत्तर त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. चुकीचं उत्तर लिहितोय. मॅच द पेअर मध्ये आपण या ठिकाणी ऑप्शन चूज करणार आहोत. पहिल्या ह्याचं, दुसऱ्या ह्याचा ऑप्शन, तिसरा आणि चौथं आपण उत्तर सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर चौथ्या प्रश्नामध्ये आपण 3 ऑप्शन दिलेले होते. 3 पैकी आपण 2 सिलेक्ट करून बघूयात. आपल्याला मार्क्स मिळतील की नाही ते बघण्यासाठी आणि सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू स्कोर दिसेल. व्ह्यू स्कोर मध्ये आपल्याला किती मार्क्स पडले ते आपण बघूयात. या ठिकाणी 10 पैकी आपल्याला 5 गुण मिळालेले आहेत. कोणते प्रश्न चुकलेत बघूयात. पहिला प्रश्न बरोबर आहे. दुसरा चुकला कारण जे उत्तर आपण दिले होते त्यापैकी त्याने ते लिहिलं नाही म्हणून ते उत्तर आपलं चुकलं. यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला मॅच द पेअर. यामध्ये आपलं काय चुकलेलं आहे. प्रश्न दुसरा प्रश्न आपला चुकलेला आहे. आपण चुकीचं ऑप्शन या ठिकाणी चूज केलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला तो मार्क्स नाही मिळणार. या ठिकाणी करेक्ट आन्सर काय होतं. 33 × 4 मीन्स 12. ते उत्तर आपण चूज न केल्यामुळं या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये बघा आपण 3 ऑप्शन क्लिक केले होते. आपल्याला 3 उत्तरं गरजेचे होते विद्यार्थ्यांकडून. ते त्यांनी फक्त 2 चूज केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी गुण मिळालेले नाहीये. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत परंतु 3 ऑप्शन हे चूज न केल्यामुळे ते उत्तर आपलं चुकलं. अशा प्रकारे आपली ही चाचणी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला मी पिक्चर इन्सर्ट करायचं सांगितलं नाही, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तुम्ही कोणत्याही प्रश्नाला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला असं चित्र दिसेल. त्या चित्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्राउज या बटनावरती क्लिक करायचंय. तुमच्या फाइल्स ओपन होतील. त्या फाइल्स मधून ज्या ठिकाणी तुमचे फोटोज आहे त्या प्रश्नाला अनुसरून जे फोटो तुम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी मोबाईलमध्ये सेव्ह केलेले आहेत त्या ठिकाणावरती जायचंय आणि तुम्हाला ती इमेज सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी माझ्याकडे कोणती इमेज नाही म्हणून मी जस्ट एक्झाम्पल म्हणून एक फोटो या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. प्रश्नाशी याचा काही एक संबंध नाहीये परंतु एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी एखादा फोटो सिलेक्ट करते. हा फोटो मी सिलेक्ट केला. ब्राउझर मधून अपलोड केलेला आहे आणि त्या प्रश्नाला अनुसरून ते चित्र जे तुम्हाला हवं आहे ते या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. असंच जर तुम्हाला पाहिजे असेल 3 बटनावरती क्लिक करा, त्याला वेगवेगळे अलाइन द्या किंवा नको आहे ते तुम्ही डिलीट करा, रिमूव्ह करा. ऑप्शनला सुद्धा तुम्ही या ठिकाणी पिक्चर्स घेऊ शकता. सेम तीच प्रोसिजर आहे. ब्राउझर मधून तुमचे फाइल्स ओपन होतील. फोटो ज्या ठिकाणी तुम्ही त्या ऑप्शनला अनुसरून सेव्ह केलेला आहे तो फोटो त्या ठिकाणावरून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. या ठिकाणी मी फोटोज मधून
एक फोटो घेणार आहे. फक्त एक जस्ट एक्झाम्पल तुम्हाला समजावं म्हणून. ऑप्शनसाठी फोटो मी अपलोड या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्हाला दिसतोय त्या ऑप्शनला जो फोटो मी सिलेक्ट केलेला आहे तो या ठिकाणी दिसतोय. तो तुम्ही कट करू शकता. पाहिजे तो फोटो त्या ऑप्शननुसार तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे आपलं हे पेज तयार झालेलं दिसेल. आता तयार झालेली ही चाचणी आपल्याला पाठवायची आहे. ती तुम्ही मेलद्वारे पाठवा किंवा लिंक कॉपी करून ग्रुपवरती पाठवा. या ठिकाणी तुम्हाला ईमेल ॲड्रेस दिसत आहे. तुमचा ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे तो ईमेल ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. किंवा वरती तुम्हाला लिंक हे ऑप्शन दिसतं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या चाचणीची लिंक दिसेल. ती तुम्हाला शॉर्ट करून घ्यायची असेल तर शॉर्ट वरती क्लिक करा. कॉपी ऑप्शन आहे. कॉपी करून तुम्हाला हवे त्या ठिकाणी ती लिंक पेस्ट करायची आहे. आता तुमच्या मोबाईलमधून तुम्ही व्हॉट्सअपवरती या. व्हॉट्सअपमधून तुम्हाला हव्या त्या ग्रुपमध्ये ती लिंक पेस्ट करायची आहे. या ठिकाणी मी माय सेल्फ म्हणून माझे एक फोल्डर आहे. ते फोल्डर ओपन करते आणि त्या ठिकाणी मी ती लिंक कॉपी केलेली पेस्ट करते. अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या ग्रुपमध्ये हव्या त्या विद्यार्थ्याला ती लिंक तुम्ही पेस्ट करू शकता आणि पाठवू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वतः तयार केलेली चाचणी विद्यार्थ्यांना तुम्ही सोडवायला देऊ शकता. पुढचा विषय आहे आपला गुगल शीट. गुगल शीटचा वापर कसा करायचा आहे ते आपण बघणार आहोत. सेम ॲप्लिकेशन यूज करायचे. ड्राईव्ह ओपन करून तुम्हाला पुन्हा एकदा प्लस बटनावरती क्लिक करायचे. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्यामधून गुगल शीटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला पहिला कॉलम सिलेक्ट करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हवे ते लाईन्स या ठिकाणी टाकायचे आहे. जे पेज तुम्हाला तयार करायचं आहे त्याचा कच्चा नमुना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मी संकलित चाचणीवरती या ठिकाणी तुम्हाला पेज तयार करून दाखवणार आहे. पहिल्या रो वरती मी संकलित चाचणी क्रमांक 1 2021 हे टाईप केलेलं आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरावके वस्ती. तुम्हाला हवे ते वाक्य या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तालुका, जिल्हा, केंद्र तुम्हाला हवे ते या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता. जे शीट तुम्हाला तयार करायचे आहे त्याचे हिडर वरचे जे नावं आहेत त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. संकलित चाचणी तयार करायची आहे त्यामुळे मी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नाव आणि विषय घेणार आहे. आता आपण अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, विषय हे घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही हे रोज ॲडजस्ट करू शकता. पाहिजे तेवढी जागा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. विद्यार्थ्यांच्या नावासाठी जास्त जागा लागते म्हणून वरती अल्फाबेट्स दिलेले आहेत. त्या अल्फाबेट्स वरून तुम्ही ते रो ॲडजस्ट करू शकता. या ठिकाणी मी फक्त 3च विषय घेणार आहे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सब्जेक्ट या ठिकाणी टाकू शकता. तुम्हाला पाहिजे ते वर्ड्स या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी जे रोज आणि कॉलम्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित दिसत नाही म्हणून आपण याला थोडेसे डार्क करून घेऊयात. तुम्हाला जेवढं पेज सिलेक्ट करून तुम्ही घ्याल तेवढं ते तुम्हाला त्याच्यामध्ये स्क्वेअर, त्याचे बॉर्डर्स डार्क दिसतील. तुम्ही जेवढं सिलेक्ट कराल तेवढंच. जर तुम्हाला या ठिकाणी 2 कॉलम मर्ज करून घ्यायचे असतील तर ए हे जे सिम्बॉल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा. त्याच्यामध्ये सेल हे ऑप्शन तुम्ही
चूज करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला मर्ज सेल म्हणून दिसेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर 2 कॉलम तुमचे एक झालेले दिसतील. पुन्हा एकदा आपण त्या ऍप्लिकेशन वरती जाऊयात. त्या ठिकाणी सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तुम्हाला ज्या ज्या कॉलमला एकत्र करायचं आहे ते तुम्ही मर्ज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला विषय जेवढे गुण असेल त्या ठिकाणी जर तुम्हाला वाटत असेल टाकावेत तर तुम्ही टाकू शकता. मराठी हा विषय 20 मार्काचा 15 मार्कासाठी किंवा तुम्हाला हवे तेवढे गुण या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी तयार केलेले तुम्ही जे रोज आणि कॉलम्स आहेत त्या कॉलम्स मध्ये जर तुम्हाला त्यांची अलाइन चेंज करायची असेल तर तेवढा भाग तुम्ही सिलेक्ट करून खालची पट्टी जी तुम्हाला दिसतीये त्या ठिकाणी तुमची अलाइनमेंट तुम्ही चेंज करू शकता. या ठिकाणी सगळे शब्द मिडल मध्ये तुम्हाला दिसत आहेत. आता आपण विद्यार्थ्यांचे क्रमांक आणि नाव टाकूया. त्या इयत्तेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. मी फक्त उदाहरणादाखल तुमच्या समोर फक्त 2 ते 3 विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी भरणार आहे. विद्यार्थ्यांचे सर्व नाव लिहून झाल्यानंतर त्यांचे गुण जे पेपर तपासून तुम्ही मार्क्स दिलेले आहेत ते या ठिकाणी तुम्ही भरू शकता. तुम्हाला हवे ते शीट्स तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. गुगल शीटचा वापर हा गुगल शीट एक्सेल प्रमाणेच कार्य करतो आणि आपण त्यासह बऱ्याच महत्त्वपूर्ण स्प्रेडशीट या ठिकाणी तयार करू शकतो. आपण आपल्या वेब ब्राउझरमधून किंवा त्याच्या मोबाईल ॲपवरून थेट गुगल शीट वापरू शकतो. मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर कसे कार्य करते ते आपण गुगल शीट सुद्धा सेम त्याचप्रमाणे कार्य करते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल सारख्याच फंक्शनसह एक शीर्षलेखन मेनू आणि एक टूल बार आहे. हे तुम्ही जतन करून ठेवू शकता. आपण आपल्या वर्तमान दस्तऐवजासह पूर्ण केले असल्यास आपण फक्त विंडो किंवा टॅब बंद करू शकतो. सर्व काही आपोआप सेव्ह होते. आपण गुगल पत्रक किंवा गुगल ड्राईव्ह वरून आपल्या दस्तऐवजात प्रवेश करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमची ही शीट तयार करून ठेवलेली आहे. आता आपला पुढचा विषय आहे गुगल स्लाइड. गुगल स्लाइड कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत. सेम प्रोसिजर आहे. तुमच्या अँड्रॉइड फोन मधील वेगवेगळ्या ॲप मधून तुम्हाला ड्राईव्ह हे ॲप सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लस बटनाला क्लिक करून गुगल स्लाइड्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. ही आहे तुमची पहिली स्लाइड. यावरती डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो विषय लिहायचा आहे किंवा ज्यावरती तुम्हाला ही स्लाइड तयार करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही या हेडलाईन तुमची तयार करू शकता. मी पोषण आहार सप्ताह ही हेडलाईन देणार आहे. पोषण आहार सप्ताह कशावरती तुम्ही घेतलेला आहे सबटायटल तुम्ही देऊ शकता. सकस व संतुलित आहाराचे महत्त्व. ह्या पेजला तुम्हाला पाहिजे फॉन्ट तुम्ही मोठा करू शकता, कलर करू शकता. या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन मधून तुम्ही त्या पेजला कलर करू शकता किंवा तेवढ्या हेडलाईन जी तुमची आहे त्याला तुम्ही हायलाइट करू शकता. हे झालं तुमचं पहिलं पेज. दुसरं पेज घेण्यासाठी तुम्हाला प्लस या बटनावरती क्लिक करायचं. त्यामधून पाहिजे ती स्लाइड तुम्ही चूज करू शकता आणि पुन्हा तुम्हाला पाहिजे ते ऑप्शन या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी दुसऱ्या स्लाइडवरती मी घोषवाक्य स्पर्धा हे टाकणार आहे. त्याला पाहिजे त्या ठिकाणी मी ऍडजस्ट करणार. जर तुम्हाला वाटत असेल या वाक्याला हायलाइट करावं तर तुम्ही त्याला कलर देऊ शकता. वरती प्लस हे चिन्ह दिसतंय त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमेजेस दिसतील. इमेजेस मधून मी फोटोज या ऑप्शनला क्लिक केलेला आहे आणि तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला वेगवेगळे फोटोज या ठिकाणी दिसतील. त्या ठिकाणी तुम्हाला घोषवाक्य स्पर्धेचे फोटो सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता.
जे फोटो घेतले त्या फोटोला व्यवस्थित अलाइन करून पाहिजे तसे क्रॉप करून तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला आणखीन दुसरा फोटो हवा असेल तो सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येऊन जातो. घोषवाक्य स्पर्धेचे मी 2 फोटो या ठिकाणी चूज केलेले आहेत. आता मी तिसरी स्लाइड तयार करते. सेम तीच प्रोसिजर, प्लस या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवी ती स्लाइड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जो सब्जेक्ट तुम्हाला द्यायचा आहे तो सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही याला मूव्ह सुद्धा करू शकता. रांगोळी स्पर्धा आहे, त्याला हायलाइट करावंसं वाटत असेल करा. कलर जे आवश्यक आहेत ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पुन्हा सेम तीच प्रोसिजर आहे. इमेजेस घेण्यासाठी तुम्ही फोल्डरमध्ये जाऊन सिलेक्ट केले ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुमचे फोटोज येऊन जातील. प्रत्येक पेजवरती मी 2-2 फोटो घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी 2, 3, 4, 5 हवे तेवढे फोटो घेऊ शकता. हवे तेवढ्या स्लाइड्स तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल म्हणून मी 2 ते 3 स्लाइड्स या ठिकाणी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. जेव्हा आपण हे काम करतो तेव्हा ऑटोमॅटिकली त्यामधले फंक्शन्स आपल्याला समजून जातात. गुगल स्लाइड्स हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सारखेच कार्य करते. गुगल ड्राईव्हमध्ये गुगल स्लाइड हे मोफत उपलब्ध झालेले आहे, त्यामुळे तुम्ही याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. ज्याप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटमध्ये काम करतो त्याचप्रमाणे आपण गुगल स्लाइडमध्ये देखील काम करू शकतो. गुगल स्लाइडमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती काम करू शकतात. तसेच गुगल स्लाइड हे आपल्याला एकमेकांना शेअर सुद्धा करता येते. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटपेक्षा अधिक प्रभावी फीचर हे गुगल स्लाइडमध्ये असल्यामुळं गुगल स्लाइड हे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. आपल्या शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम, यशोगाथा, सांख्यिकी माहिती, विविध उपक्रमाचे अहवाल सादरीकरणासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. यामध्ये चित्रे, तक्ते, आकृत्या व मजकूर याचा एकत्रित वापर करता येतो, जे आपण स्क्रीनवरती बघू शकतो. प्रेझेंट ऑन दिस डिव्हाइस यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तयार केलेली स्लाइड कशा प्रकारे दिसते हे बघण्यासाठी तुम्ही ते ऑप्शन क्लिक करा. त्यावरती तुम्ही तयार केलेले वेगवेगळे पेजेस, वेगवेगळ्या स्लाइड्स दिसतील. अशा प्रकारे गुगल स्लाइड्समध्ये तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन तयार करू शकता. अध्यापनासाठी याचा खूप चांगला वापर आपण करू शकतो. लास्ट बट नॉट लिस्ट, पुढचा विषय आहे आपला गुगल ट्रान्सलेट. गुगल ट्रान्सलेटचा वापर कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये जर गुगल ट्रान्सलेट हे ॲप नसेल तर ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पेजवरती ऑलरेडी अगोदर काही मटेरियल असेल तर ते तुम्ही क्लिअर करू शकता. पेजवरती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मराठी आणि इंग्लिश. मी ऑलरेडी ही लँग्वेज सिलेक्ट करून घेतलेली आहे, ती तुम्ही बदलू शकता. सर्वात प्रथम आपण मराठीमध्ये टायपिंग करणार आहोत आणि या ठिकाणी मी मराठीमधून मी शाळेत निघाले हे वाक्य टाईप केलेलं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता त्याच स्पीडमध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये टाईप झालेलं दिसत आहे. मी शाळेत निघाले याचं ट्रान्सलेशन आय वेंट टू स्कूल असे आलेले आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ब्ल्यू मध्ये ते वाक्य दिसेल, आय वेंट टू स्कूल. या ठिकाणी त्याचे प्रोनाउन्सिएशन कसे करायचे आहे तुम्ही ऐकू शकता. पुन्हा एकदा आपण दुसरं वाक्य घेऊयात. या ठिकाणी मराठीमधून मला भूक लागली आहे किंवा मला भूक लागली हे वाक्य मी टाईप केलेलं आहे. तुम्ही लगेच बघू शकता त्याचा इंग्रजी संवाद झालेला आहे, आय एम हंग्री. आता आपण लँग्वेज अल्टरनेट करणार आहोत. मराठी टू इंग्रजी होतं, आता इंग्लिश टू मराठी करणार आहोत. आता इंग्रजीमध्ये आपण टाईप करून बघूयात त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन कशा प्रकारे होतं. या ठिकाणी इंग्रजीतून मी एक वाक्य घेते, माय स्कूल नेम इज बोरावके वस्ती.
अशा प्रकारे मी इंग्रजीमधून वाक्य या ठिकाणी टाईप करते. तुम्ही लगेच बघू शकता खाली त्याचं ट्रान्सलेशन होत आहे. मराठीमध्ये माझ्या शाळेचे नाव बोरावके वस्ती आहे. ते क्लिक केल्यानंतर माझ्या शाळेचे नाव बोरावके वस्ती आहे. अशा प्रकारे त्याचा संवाद, त्याचे उच्चार कसे आहेत ते तुम्हाला दिसतील. पुन्हा एकदा आपण वाक्य घेऊयात किंवा शब्द घेऊयात. थवा. बघूयात थवा या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. त्यांनी फक्त स्पेलिंग दिलेलं आहे, परंतु खाली तुम्हाला अल्टरनेटिव्ह ट्रान्सलेशन दिसत आहे. थवा या शब्दाला असंख्य असे शब्द या ठिकाणी गुगलमध्ये जे सेव्ह झालेले आहेत तेच त्यांनी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत की थवा या शब्दाला वेगवेगळे किती पर्याय आहेत. ट्रूप, मल्टिप्लाय, स्वॉर्म हे इंग्रजीमध्ये आहेत आणि बाकीचे मराठीमध्ये. अशा प्रकारे तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा उपयोग करू शकता. थँक्यू.